हर हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पॅशनेट सध्या। आज आपण जाणार आहोत लोणी भापकर येथील मल्लिकार्जुन मंदिराला भेट देण्यासाठी। हे मंदिर त्याच्या स्थापत्यकलेसाठी आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे। चला तर मग या मल्लिकार्जुन मंदिराला भेट देऊया। पुण्याच्या पूर्वेस साधारण 80 ते 90 किलोमीटर अंतरावर जेजुरीच्या पुढे बारामती रस्त्यावर मोरगावजवळ लोणी भापकर गाव आहे। गावात जाताना पुढे उजवीकडे वळून थोडे अंतर गेले की उजव्या हाताला मोठे आणि स्वच्छ प्रांगण दृष्टीस पडते। या ठिकाणी आहे मल्लिकार्जुन देवस्थान। मंदिराची रचना अर्ध्यापर्यंत दगड आणि त्यावरील शिखर हे विटांमधून अशी आहे। हे प्राचीन मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे। मंदिराभोवती असलेला निसर्ग आणि शांत परिसर भक्तांच्या मनाला समाधान देते। आत शिरल्यावर सभामंडप तोलून धरणारे 4 खांब त्याच्यावरच्या कोरीव कामाने आपले लक्ष वेधून घेतात। मंदिराचा गाभारा अतिशय पवित्र आहे। येथे भगवान मल्लिकार्जुन यांचे शिवलिंग प्रस्थापित आहे। येथे येणाऱ्या भक्तांना शांती, आशीर्वाद आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते असे मानले जाते। छतावरील कोरीव काम आणि खांबांवरील नक्षीकाम देखील लक्षणीय आहे। मंदिराच्या उत्तरेकडील दरवाजासमोर एक रेखीव पुष्करणी आहे। काही पायऱ्या उतरून थोडी सपाटी आणि परत पायऱ्या अशी याची रचना। त्यांच्या डाव्या बाजूला एक छोटेसे व सुंदर असे श्री दत्त मंदिर देखील आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली दत्तमूर्ती ही दशभुज दत्तमूर्ती आहे। मंदिर जरी छोटे असले तरी याची शिल्पकला ही बघण्यासारखी आहे। मंदिराची इथे असलेल्या बाबांनी आम्हाला या मंदिराची माहिती सांगितली। लय पूर्वीचा इतिहास आहे। ही तर ही 2 सरस्वती वरती समाधी आहे संजीवनी त्या महाराजांची। कोणते महाराज? दत्तानंद सरस्वती स्वामी त्यांचे ती समाधी वरती आहे। ही वरती ना? ती वरती आतली पलीकडली। अच्छा। स्वामी दत्तानंद सरस्वती हे 1900च्या दशकात एक सुशिक्षित IAS अधिकारी होते, जे गाणगापूर येथे कार्यरत होते। तिथे कार्यरत असताना त्यांना स्वप्नात एक दृष्टांत झाला। तेव्हा त्यांनी त्यांच्या भौतिक सुखाचा त्याग करून अध्यात्माकडे चालण्यास सुरुवात केली व ते लोणी भापकर या गावी आले व तिथे स्थायी झाले। तिथे गेल्यावर त्यांनी या दत्त मंदिरात पूजा केली व ते भक्त झाले। तिथेच त्यांनी समाधी घेतली। समाधीच्या शेजारी एक छिद्र आहे, जे वर्षातून एकदाच दत्त जयंतीच्या दिवशी उघडले जाते। असे म्हणतात की या छिद्रामध्ये स्वामीजींची हाडे दिसतात। या मंदिराच्या समोरच एक दगडी मंडप आहे। त्यावर सुद्धा अत्यंत सुंदर अशी शिल्पे अंकित आहेत। काही अभ्यासकांच्या मते हा वराह मंडप असून प्रांगणात असलेल्या वराह मूर्तीची ही मूळ जागा असावी। येथे विष्णूचे 10 अवतार पाहिले जाऊ शकतात आणि शिव, अर्जुन, कृष्ण आणि बलराम यांसारख्या इतर देवतांचे कोरीव काम सुद्धा आहे। तसेच नृत्य करणाऱ्या स्त्रिया आणि अनेक वाद्य वाजवणाऱ्या संगीतकाराव्यतिरिक्त स्त्रीला जन्म देणारे चित्रण आणि आश्चर्यकारक कामुक दृश्यांची संख्या देखील आहे। या पुष्करणींच्या भिंतींमध्ये 24 कोनाडे आहेत। तसेच इथे अनेक प्रकारचे शिल्पे देखील कोरले आहेत। मंदिराकडे जाताना एका चिंचेच्या झाडाखाली वराह मूर्ती दिसते। मुखकडचा भाग जरा भंग झाला आहे, परंतु त्यावरील शिल्पकाम अप्रतिम आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।